नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एका जबरदस्त अपडेटबद्दल बोलणार आहोत आणि मित्रांनो, त्या अपडेटमुळे तुम्ही कोणकोणत्या स्टॉक्सना स्टडी करू शकता त्याबद्दलसुद्धा आपण बोलूया. तर चला अपडेटबद्दल पहिले बोलूया. तर मित्रांनो, द इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी म्हणजे IEA forecast that India will lead major economy including China in renewable energy capacity additions by 2030 with a projected increase from 15 gigawatt in 2023 to 62 gigawatt annually. This additional capacity can bring around $32 billion in investment in 2025. This growth aligns with India's target of 500 gigawatt by 2030. तर मित्रांनो, द इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी म्हणजे IEA ने अंदाज वर्तवला आहे की 2023मध्ये 15 गिगावॅटवरून वार्षिक 62 गिगावॅटवर अंदाजे वाढ करून 2030पर्यंत इंडिया चायनासह मोठ्या अर्थव्यवस्थेचे नेतृत्व करेल. ही रिन्युएबल एनर्जी ॲडिशनल कॅपॅसिटी 2025मध्ये सुमारे $32 बिलियन म्हणजे इंडियन करन्सीमध्ये 2,75,000 कोटी रुपयापेक्षाही जास्तीची इन्व्हेस्टमेंट आणू शकते आणि ही ग्रोथ 2030पर्यंत भारताच्या 500 गिगावॅटच्या उद्दिष्टाशी जुळते. तर चला मित्रांनो, या अपडेटमुळे तुम्ही कोणकोणत्या स्टॉक्सना स्टडी करू शकता त्याबद्दल थोडं बोलूया. तर मित्रांनो, या अपडेटमुळे तुम्ही सुझलोन एनर्जी लिमिटेडला स्टडी करू शकता, जिचा करंट शेअर प्राईज आहे 55.6 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 75,000 कोटी रुपयापेक्षाही जास्तीचा. आणि मित्रांनो, आणि या कंपनीमध्ये प्रमोटर्सची हिस्सेदारी आहे 13.25%, FISची हिस्सेदारी आहे 23.72%, DISची होल्डिंग आहे 9.02% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 54.02%. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे तुम्ही आयनॉक्स वाईन लिमिटेडला सुद्धा स्टडी करू शकता, जिचा करंट शेअर प्राईज आहे 155 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 20,000 कोटी रुपयापेक्षाही जास्तीचा. आणि या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 48.27%, FISची होल्डिंग आहे 15.82%, DISची होल्डिंग आहे 9.09% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 26.83%. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे तुम्ही वारी एनर्जीज लिमिटेडला सुद्धा स्टडी करू शकता, जिचा करंट शेअर प्राईज आहे 2,565 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 70,000 कोटी रुपयापेक्षाही जास्तीचा. आणि या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 64.31%, FISची होल्डिंग आहे 2.23%, DISची होल्डिंग आहे 3.02% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 30.46%. आणि मित्रांनो, या अपडेटमुळे तुम्ही प्रीमियर एनर्जीज लिमिटेडला सुद्धा स्टडी करू शकता, जिचा करंट शेअर प्राईज आहे 1,127 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 50,000 कोटी रुपयापेक्षाही जास्तीचा. आणि या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 64.25%, FISची होल्डिंग आहे 3.08%, DISची होल्डिंग आहे 6.71% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 25.07%. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे तुम्ही अडानी ग्रुपच्या कंपनी अडानी ग्रीन एनर्जीला सुद्धा स्टडी करू शकता, जिचा करंट शेअर प्राईज आहे 943 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1,49,382 कोटी रुपये म्हणजे जवळपास 1.5 लाख कोटी रुपयांचा. आणि या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे
60.94%, FISची होल्डिंग आहे 13.68%, DISची होल्डिंग आहे 1.72% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 23.66%. तर मित्रांनो, अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.